सकाळची सुरुवातच खूप सुंदर झाली होती. चिऊताई बघा कसं मस्त दारासमोर दाणे खायला आली होती. खूप छान वाटत होतं तिला बघून आणि आता आम्ही निघालोय आमच्या डेस्टिनेशनला. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू माय व्लॉग. तर आज आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला. श्री सप्तशृंगी माता मंदिर, निकावली या गावामध्ये. आता आम्ही त्या गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कशी मस्त मोठी-मोठी हिरवी झाडं आहेत आणि रस्ता पण इतका क्लीन आणि सुंदर आहे. इथे गाडी चालवायला पण खूप छान वाटत होतं आणि मी, माझे डिअर हसबँड, माझा भाऊ आणि माझी बहीण आम्ही चौघंच निघालो होतो आणि रस्ता अगदी मोकळा असल्यामुळे आम्ही मस्तपैकी मज्जा घेत, आनंद घेत वाऱ्याचा असे निघालो आणि मी तुम्हाला दाखवते की रस्ता बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवळ हिरवळ झाडं आहेत. खूप छान वाटत होतं. आणि हा आहे देवीचा एंट्री गेट मंदिराचा. इथे आम्ही गेलो, गाडी पार्क केली आणि तिथे ना अशी क्यूटशी लहान लहान मुलं देवीची ओटी विकत होते. तर मी त्या छोटूशा मुलीकडेच गेली. ॲक्च्युली ते दोघे भाऊ बहीणच होते म्हणून मी तिच्याकडूनच घेतली ओटी. त्याच्यात मस्त गजरा होता देवीसाठी आणि ती अशी खुश झाली आणि ती अशी लाजून हसते. त्यामुळे मी तिच्याकडून घेतली. त्याच्यामध्ये अशी मोठी जास्वंदीची फुलं, नारळ, देवीसाठी ओटी सगळंच होतं. आणि तिथे मग ना आपण आपले असे मस्त पाय धुवायचे असतात, म्हणून आम्ही मस्त पाय धुतले छान मस्त डोक्यावरून पण पाणी टाकलं आणि मग आता चाललोय आम्ही मंदिरामध्ये एंट्री करायला. आणि हे आहे मंदिर, म्हणजे खूपच मोठं आहे. तर ह्याला इथून असं फिरून आणि मग जायचं आहे. तर मी आणि माझे हसबँड आम्ही असे चाललोय आणि तो पुढे चाललाय, तो माझा भाऊ आहे. स्वच्छ असे नळाखाली पाय धुतले होते, त्यामुळे आम्ही तिथून असे मस्त चप्पल तिथेच ठेवून आलो होतो आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं. आम्ही दोघांनी मस्त आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री केली. तिथे आतमध्ये गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मस्त घंटा वाजवली आणि मग ती ओटी घेऊन आतमध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्ही त्या देवीला सगळे फुलं, नारळ हे सगळं अर्पण केलं आणि जो गजरा घेतला होता तो गजरासुद्धा माळला आणि खूप छान आणि मने शांती वाटत होती तिथे. नंतर नारळ फोडायचा होता, म्हणून माझा भाऊ आला नारळ घेऊन आणि तिथे ऑलरेडी अशी जागा असते नारळ फोडायची. मग तिथे तो गेला. पहिल्यांदा त्याने पाया पडलं, दर्शन घेतलं आणि मग त्या दगडावरचा नारळ जोरात आपटला आणि तो एका ह्याच्यातच फुटला होता, पण तो पूर्ण निघाला नव्हता. म्हणून त्याने तो परत हे केला आणि फोडला आणि ते पाणी असं चहूबाजूने उडवलं. मी तुम्हाला मंदिराच्या आतमधली स्पेस दाखवते. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा एवढी मोठी जागा होती की इथे आपण आरामात आपले सहकुटुंब, सहपरिवार सगळे बसू शकतो. म्हणजे आपण 2-3 फॅमिलीसोबत आलो तरी इथे निवांत मोकळा वेळ भेटेल इतकी जागा होती तिथे. आणि हे बघा, आतमध्ये जो गाभारा आहे तो एवढाच होता आणि बाजूची स्पेस होती. तिथे आम्ही जो थोडा वेळ निवांत बसलो होतो आणि मग माझा भाऊ आला प्रसाद घेऊन. त्यामुळे मी प्रसाद घ्यायला असा हात पुढे केला, पण माझ्या मिस्टरांनीच मला तो प्रसाद भरवला आणि मग आम्ही असं थोडा वेळ बसलो तिथे निवांत. मन प्रसन्न झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की चला आता आजूबाजूचा एरिया थोडा एक्सप्लोअर करूयात. तर माझ्या बहिणीने बघितले की तिथे ऑलरेडी चाफ्याची फुलं होती, त्यांचा असा मोठा सडा पडला होता आणि म्हणून मग ती फटाफट गेली आणि फुलं उचलायला लागली आणि त्यांचा सुगंध इतका भारी दरवळत होता की खूप छान वाटत होतं. आणि ते झाडाचं स्ट्रक्चर पण खूप युनिक होतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते कसं आहे, म्हणजे एकदम वेगळंच झाड आहे. म्हणजे चाफ्याचं झाड आहे, पण त्याचं स्ट्रक्चर किती छान आहे आणि त्यांचा सडा बघा किती पडला आहे आणि मला पण राहावलं नाही. त्यामुळे मी पण फटाफट गेली उचलायला, कारण की याचा सुगंध खूपच छान होता आणि मला खूप आवडतं. त्यामुळे मी असं फटाफट उचलायला लागली आणि मला माहिती आहे की हे फुलं लगेच असे काळे पडतात, पण तरीसुद्धा मला असं ते खाली पडलेलं तीच फुलं मी अशी उचलत होती आणि त्यांचा सुगंध खूपच छान येत होता. आणि मग मी अजून फुलं उचलली आणि मग ते फूल उचलून असं मस्त कानामागे लावलं आणि आपण कानामागे लावणार नाही असं होणार आहे का? त्यामुळे मी अशी ती छान फुलं दाखवत होती. आणि बघा, मी त्याच्या बाजूचा पण स्पेस दाखवते. तिथे पण एवढी मोठी स्पेस होती, बेंचेस ठेवले होते मस्त बसायला आणि खूप छान असं वारा सुटला होता. खूप छान वाटत होतं आणि तिथे कंटिन्युअसली वारा चालूच असतो, म्हणजे खूप थंड आणि एकदम प्रसन्न वाटतं. बघा वारा किती जोरात चालू आहे.
आणि जर तुम्ही देवीच्या मंदिरात जात असाल, तर तुम्हाला माहिती आहे, की देवीच्या गाभाऱ्यासमोरच असं दिवे लावण्यासाठी एक इमारत असते छोटीशी आणि तीच ही आहे. ती खूप अशी छान मस्त दिसत होती आणि त्याच्या बाजूला अशी मोठं एक झाड होतं, पिंपळाचं झाड होतं. ते पण मी तुम्हाला दाखवते आणि हा आजूबाजूचा स्पेस आहे. किती छान वाटतंय बघा. ते झाड मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती मोठं झाड आहे ते. हे झाड जवळ-जवळ 100 वर्ष जुनं असावं असंच या झाडाकडे बघून वाटतंय आणि तुम्ही बघू शकता वारा इतका मंद आणि शांत गतीने वाहत होता ना, खूप रिलॅक्स वाटत होतं तिथे. आणि त्याच्या बाजूलाच बेलपत्राचं झाड होतं. तर हे हे तिघं मस्त गेले आणि ते बेलपत्र तोडायला लागले. माझी बहीण तर वरती चढून-चढून बेलपत्र तोडत होती. तिचा हात पोहोचत नव्हता तरी पण हात पोहोचून-पोहोचून तोडत होती आणि मग तिकडे माझ्या भावाने पण बेलपत्र तोडायला घेतले होते आणि असे मस्त तोडून त्यांनी पिशवीमध्ये जमा करायला घेतले आणि तिला बेलपत्राचे 4 पानं असलेले बेलपत्र मिळालं. त्यामुळे ती अजून खुश झाली होती आणि मग अजून ती 4 पानांचं बेलपत्र शोधायला लागली होती. पण ते काय ते एकच भेटणार होतं. पिंपळाची पानं अशी खाली पण होती बरीच. त्यातलं मी एक पान असं उचललं आणि माझ्याजवळ ठेवलं. कारण की तुम्हाला माहिती आहे, की पिंपळाचं पान हे लक्ष्मीचंच रूप असतं आणि म्हणून ते खूप लकी असतं. आणि हा मंदिराचा मागचा भाग आहे. तिथे हे 2 झाडं अशी होती आणि तिथे खूप शांत असं वातावरण होतं आणि खूपच प्रसन्न असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं. त्याच्या मागे असं हे पूर्ण जंगल एरियाच होता. तो पूर्ण असा झाडांनी आणि डोंगरांनी भरलेला होता. आता त्याच्या आम्ही डाव्या बाजूला जातोय, तर तिथे जाताना सुद्धा ते एक झाड होतं आणि त्या झाडाला पण छान असा कट्टा बांधला होता आणि त्या कट्ट्यावर सुद्धा देव होते. सो मी तिथे गेली आणि मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. बघा ती झाडं पण छान होती आणि तिकडनं पण तो एक झेंडा होता. तो पण असा छान फडकत होता. त्यानंतर आम्ही मंदिराच्या खाली उतरलो आणि मंदिराच्या थोड्याच जवळच एक नदी आहे. ती नदी खूपच सुंदर होती आणि खूप मोठी होती. म्हणून आम्ही पटापट धाव मारली त्या नदीजवळ जाण्यासाठी आणि तिथे गेल्यावर आम्ही त्या नदीला मस्त निहारत बसलो होतो, की किती मोठी नदी आहे. खूप छान आणि मस्त वाटत होतं तिथे. इतका गार वारा असा सुटला होता. त्यामुळे आम्ही सगळे पहिल्यांदा ते बघत बसलो, तो आजूबाजूचा परिसर. बघा किती मोठी नदी आहे ही आणि इतकं ह्याचं पाणी पण इतकं क्लीन आणि सुंदर होतं. म्हणजे मी तुम्हाला जवळून दाखवते, की पाणी किती स्वच्छ आहे आणि एकदम निखळ आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथे येऊन अंघोळ करायची मज्जाच खूप भारी असेल. आता ह्याच्यामध्ये मस्त आम्ही असं पाय टाकून मस्त आनंद घेत होतो आणि तिथे आम्ही असं थोडा वेळ बसलो. खूप मस्त छान निवांत बसून मस्त मज्जा घेत होतो. त्या नदीच्या निखळ पाण्यामध्ये आणि तिथे वाहणाऱ्या थंडगार हव्यासोबत बसायला इतकं रिलॅक्सिंग वाटत होतं ना, खूपच भारी वाटत होतं. खूप छान वाटत होतं. एकदम मनःशांती वाटत होती. त्यामुळे नंतर मग मी पण थोडा वेळ माझे पाय असे पाण्यात टाकले, डुबुक-डुबुक केले आणि मस्त रिलॅक्स करत बसली होती. नदीमध्ये छोटे-छोटे मासे पण होते. त्यामुळे माझा भाऊ असा मासे पकडण्यासाठी प्रयत्न करत होता. पण मासे काय हातात आले नाही. आणि मग नदीजवळचा निवांत क्षण आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा निघालो आमच्या घराकडे. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.